हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल शेरी डायरीज. आज आहे मला ऑफिसला सुट्टी आणि आज आहे रविवार. तर रविवार असला की सगळे कामं निवांत होतात. सकाळी थोडं आरामानेच मी उठते. त्यानंतर मग सर्व कामे आरामानेच आवरत असते. तर नाश्ताही उशिरा होतो आणि जेवणही उशिराच असतं. तर नाश्ता केला होता आणि आता वाजले होते दुपारचे 12 साडेबारा. तर म्हटलं चला आता स्वयंपाक करून घेऊया. तर आज संडेचं साधं सिंपलच जेवण मी इथे बनवणार होते. तर मी इथे मसूरची डाळ काढलेली आहे डब्यातून आणि तिला व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतली. त्यानंतर यामध्ये एक मोठा टोमॅटो मी कट करून टाकणार आहे आणि एक हिरवी मिरची मी मधून तोडून टाकलेली आहे. आणि आता कुकरचं झाकण व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपण इथे डाळ शिजून घ्यायची आहे. त्यानंतर वरण भात तर करणारच होते, पण मग त्याचबरोबर एखादी सुक्की भाजी बनवायची होती. तर फ्रीजमध्ये ठेवलेला होता पत्ताकोबी. तर फ्रीजमधून मी पत्ताकोबी काढला आणि त्याची जी वरची पानं होती कोरडी झालेली ती 2-3 पाने मी काढून टाकली आणि व्यवस्थित पत्ताकोबी असा बारीक मी चिरून घेतलेला आहे. तर चिरल्यानंतर त्याला मी एका कढईमध्ये घेऊन व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे. 2 ते 3 पाण्याने मी इथे पत्ताकोबी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर पत्ताकोबी आता मस्त आपला इथे धुवून झालेला आहे आणि डाळही शिजत आलेली आहे. कुकरच्या 2-3 शिट्ट्या मी करून घेतलेल्या होत्या. त्यानंतर मी पत्ताकोबीसाठी मसाला काढून घेतला. त्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि खूप सारी कोथिंबीर टाकून मी मिक्सरच्या भांड्याला बारीक वाटण करून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅसवर ठेवलेली आहे कढई. कढईमध्ये टाकलेलं आहे तेल. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायचे आहे. जिरे मोहरी चांगले तडतडले की आपला जो मिरचीचा जो मसाला होता तो आपण यामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर हळद टाकून घ्यायची. हळद व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स केली का आपण चिरलेला जो पत्ताकोबी आहे तो यामध्ये घालून 2 ते 3 मिनटे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे एक टोमॅटो कट करून यामध्ये घातलेला आहे आणि झाकण ठेवून मंद आचेवर मी याला शिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आता कुकरमध्ये आपली मसूरची जी डाळ होती ती व्यवस्थित शिजून निघलेली आहे. मी डाळीला व्यवस्थित घोटून घेतलं. त्यानंतर इकडे लसूण मी कुटून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीरही कट करून घेतलेली आहे. आता आपला पत्ताकोबी व्यवस्थित शिजलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ मी टाकून घेतलं. पत्ताकोबीची भाजी इथे तयार आहे. आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया. तर त्यामध्ये तेलामध्ये जिरे मोहरी कोथिंबीर तडतडली की आपण यामध्ये टाकूया ठेचलेला लसूण. तुम्ही यामध्ये कापूनही घालू शकता, पण मग ठेचलेल्या लसणाची चव वरणामध्ये खूप छान उतरते. त्यामुळे लसूण नेहमी ठेचूनच घालावा. त्यानंतर कलरसाठी आपण हळद टाकणार आहोत. सर्व साहित्य एकत्र केलं की जे आपलं वरण शिजलेलं होतं ते आपण त्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता आपल्या वरणाला चांगली उकळी आलेली आहे आणि कट केलेली फ्रेश कोथिंबीर मी यामध्ये घातलेली आहे. आता इकडे आपला पत्ताकोबी आणि वरणही तयार केलेले आहे. तर मी इथे बनवणार आहे नाचणीची भाकरी. तर नाचणीची भाकरीचं पीठ मी व्यवस्थित मळून नाचणीची भाकरी मी इथे थापून घेतलेली आहे आणि तव्यावर टाकून त्याला वरतून व्यवस्थित पाणी लावून घेतलं आणि दुसऱ्या बाजूने भाजून घेतलं. आता संचूला लागली होती खूप जोराची भूक, त्यामुळे संचूला आणि संचूच्या पप्पाला आधी वाढून दिलं. त्यानंतर मीही जेवण केलेलं आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा.